नमस्कार. मला पर्सनली एक क्वेश्चन आला आहे की मॅम आम्ही एक्झाम रुटीन कसं ठेवायचं. आता जसं की बोर्ड एक्झाम आता झाली, आज 15 फेब्रुवारी आहे. एक 4 ते 5 दिवसामध्ये बोर्ड एक्झाम स्टार्ट होते. बोर्ड एक्झाममध्ये कसं करायचं, कशा पद्धतीने आम्ही स्ट्रेस कमी करून अभ्यास करू. मी हे काही टिप्स काढले आहेत विद्यार्थ्यांसाठी. प्लीज तुम्ही काइंडली शेवटपर्यंत हा व्हिडिओ छान पद्धतीने बघा. पहिला आहे, आता एक्झाम जवळ आली आहेत म्हणून मुलं प्रेशरमध्ये असतात, त्यांचे पॅरेंट्स पण प्रेशरमध्ये असतात की बोर्ड एक्झाम्स आहेत. डे नाईट ते काही टाईम बघत नाही आणि अभ्यास करतात. आणि पालकसुद्धा त्यांना फोर्स करतात की तुम्ही करा, पर्सेंटेजसाठी करा, पण नाईट स्टडी करू नका. नाईट स्टडी जेव्हा तुम्ही करताय, रात्रीच्या वेळेस जेव्हा तुम्ही अभ्यास करताय, त्याच्यामुळे तुमचं जे शरीराचं जे हेल्थ आहे ती प्रॉपर राहत नाही, तुम्हाला व्यवस्थित झोप येत नाही, त्यामुळे तुमची चिडचिड होईल, तुम्हाला स्ट्रेस वाढेल, टेन्शन येईल आणि तुमची झोप वगैरे व्यवस्थित न झाल्यामुळे तुम्ही फक्त अभ्यास करताय आणि अभ्यास केल्यामुळे तुमच्या मनामध्ये आधीच तो प्रेशर आहे. मग एवढा सगळा जर तुम्ही जमलिंग अभ्यास करताय, डे नाईट कुठेही कसल्याही पद्धतीने ब्रेक न घेता तुम्ही डे नाईट फक्त स्टडी करताय, तर काय होईल, अशा वेळेस तो सगळा प्रेशर जाऊन तुमच्या एक्झाम हॉलमध्ये फुटेल आणि त्यावेळेस तुम्ही टोटली ब्लँक व्हाल. ह्याचं बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही नाईटमध्ये स्टडीज करताय तर थोडंफार कमी करा. नाईटमध्ये तुम्ही व्यवस्थित झोप घ्या, सकाळी लवकर उठून छान पद्धतीने टाइम टेबल बनवा आणि अभ्यास करा. नाईट स्टडीज शक्यतो करू नका, जेणेकरून तुमचं जे स्लीप सायकल आहे ते बिघडायला नको आणि ऐन एक्झामच्या दिवशी तुम्हाला जम्बलिंग किंवा ब्लँक होणार नाही. स्लीप वेल, चांगली झोप घ्या, अभ्यास पण करा पण चांगला झोप घ्या. दुसरा मुद्दा आहे म्हणजे स्टडी पीवाय टेक्स्ट बुक. बोर्ड एक्झाम आहे म्हटल्यावर कुठून कसा प्रश्न येईल, पॅरेंट्स पण जर्मलिंगमध्ये असतात आणि विद्यार्थी पण, स्टुडंट्स पण खूप कन्फ्यूज असतात की काय करायचं. पर्सनली प्रिफर करते मी टेक्स्ट बुक स्टडीज, कारण टेक्स्टबुकमधूनच भरपूर पोर्शन घेतलेला असतो. तुम्ही कोणत्या पण विषयाचा अभ्यास करताय, लँग्वेजेसचा अभ्यास करताय, गणिताचा अभ्यास करताय किंवा हिस्ट्री जॉग्रफीचा अभ्यास करताय, हिंदी मराठीचा अभ्यास करताय, तर तुम्ही टेक्स्टबुक स्टडीज करा. टेक्स्टबुकमध्ये चॅप्टरमध्ये काय लिहिलेलं आहे, काय तुम्हाला दिलं आहे, हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. फक्त पाठ करायचं ह्या हेतूने करू नका, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शब्द समजून घ्या. तुम्ही टेक्स्टबुक स्टडीजला जास्त प्रिफर करा. टेक्स्टबुक स्टडीज आहेत त्याला जास्त प्रिफर करा आणि लास्ट इयरचे जे टेक्स्टबुकचा अभ्यास तुम्ही केला तर तुम्हाला 50 to 60% कॉन्फिडन्स येतो. आणि तुम्ही लास्ट 10 to 5 इयर्सपासून, म्हणजे लास्ट 5 to 10 इयर्सपासूनचे तुम्ही PYQ लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर करताय, तुम्ही क्वेश्चन पेपर जर सॉल्व्ह करताय तर ह्याच्याने काय होईल की तुमचा कॉन्फिडन्स येईल पेपरमध्ये आणि हाच पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट देईल. टेक्स्टबुक स्टडीज आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर एवढंच तुम्ही करा. आणि तुम्ही जर शाळेमध्ये किंवा ट्युशन्समध्ये, क्लासेसमध्ये कुठले नोट्स दिले असतील रिलेटेड टू सब्जेक्ट, ते तुम्ही प्रिफर करा. त्याच्या पलीकडे दुसरं काही करू नका, जंबल होऊ नका, कन्फ्यूज होऊ नका. तिसरा म्हणजे महत्त्वाचा म्हणजे ह्या दिवसांमध्ये जंक फूड खाऊ नका. जंक फूड पूर्णपणे अवॉइड करा, कारण जंक फूड तुम्ही जेव्हा खाताय तेव्हा कुठे ना कुठे तुमच्या हेल्थवर त्याचा परिणाम होतो. ऐन वेळी तुम्हाला सर्दी, खोकला असे भरपूर प्रॉब्लेम होतील आणि जंक फूड खाल्ल्याने तुमचं डायजेशन जे असतं ते स्लो प्रोसेसमध्ये होतं. तुम्ही हेवी जंक फूड खाताय आणि रात्री अभ्यास करायचं म्हणताय तर तुम्हाला झोप येईल आणि तुमचं माइंड झोप येईल, अशा पद्धतीने असं प्रॉब्लेम होतो. जंक फूड जेव्हा तुम्ही खाताय
तर एक्झामच्या दिवसांमध्ये नका खाऊ, जेणेकरून तुमच्या हेल्थवर परिणाम होईल आणि तुमच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होईल. सो थोडेफार शक्यता जंक फूड कॅन्सल करा, अवॉइड करा. चौथा म्हणजे मेन म्हणजे महत्त्वाचा प्रश्न, आमचा विद्यार्थी, आमचं पॅरेंट्स हेच म्हणतात की आमचा मुलगा सगळ्यात हुशार आहे पण कन्फ्यूज होतो. विद्यार्थ्यांचं सुद्धा हेच मत असतं, आमचं सगळं झालंय पण तरी पण टेन्शनमध्ये असतं. सो त्याच्यासाठी बेस्ट 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 वे आहे, तुम्ही मेडिटेशन करा. हो, मेडिटेशन करा. शांत बसा, मेडिटेशन करा. मेडिटेशन जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचं जे माइंड आहे ते रिफ्रेश होतं आणि तुम्ही रिलॅक्स होता आणि तुम्ही जे अभ्यास केलाय, जो अभ्यास केलाय तो तुम्हाला व्यवस्थितपणे नोट डाऊन होतो आणि त्यावेळेस एक्झाम हॉलमध्ये तो तुम्हाला रिमेंबर होतो. तुम्ही जेव्हा बोर्ड एक्झामच्या पेपरला गेलात, क्वेश्चन पेपर बघायच्या आधी, रेफरन्स मी देईन, क्वेश्चन पेपर बघायच्या आधी 2 मिनटं थोडा वेळ डोळे बंद करा आणि मेडिटेशन करा, जेणेकरून तुम्ही जो अभ्यास केलाय तो तुम्हाला डायरेक्ट तुमच्या माइंडमध्ये क्लिक होईल आणि तुमचा पेपर खूप छान पद्धतीने जाईल. आणि हा खूप चांगला उपाय आहे, हा करून बघा. तुम्ही मेडिटेशन करून बघा, हा खरंच खूप छान पद्धतीने काम करतो. हो, सो हे झालं. 5वं आहे ॲटमॉस्फिअर पॉझिटिव्ह. आता हे आपल्या घरातल्या मोठ्यांकडे असतं. त्यांनी बोर्ड एक्झाम चालू झाली की घरामध्ये वातावरण एकदम टाईट केलं जातं, विद्यार्थ्याला खूप फोर्स केलं जातं अभ्यास करायला. हो, असं करायला पण आहे पाहिजे, तसं नाही, पण त्याच्या मनात दडपण आणून देऊ नका, प्रेशर करू नका. वातावरण एकदम फ्री ठेवा, जेणेकरून विद्यार्थी जो आहे, जे बोर्ड एक्झाम जर देणार आहे यावर्षी, त्याचं जे माइंड असेल ते प्रेशर फ्री असेल आणि तो स्ट्रेस फ्री होऊन अभ्यास करेल. सो या 5 गोष्टी तुम्ही व्यवस्थित पाळा. बोर्ड एक्झामच्या आदल्या दिवशी आपण एक व्हिडिओ घेणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी प्रिफर करा. मराठी, पहिला पेपर मराठी आहे, सो त्याचा पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्हाला हा माझा जर व्हिडिओ आवडला असेल, मी तुम्हाला गॅरंटी देते, तुम्ही ह्या 5 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या, आतापासून सुद्धा तुम्ही 5 गोष्टी केल्या टिल टू लास्ट पेपर, तुम्हाला खरंच खूप छान पद्धतीने पेपर तुम्हाला चांगला देता येईल. तुमचा रिझल्ट पण खूप छान होईल. या सगळ्या गोष्टी मी पर्सनली केलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी खरंच इफेक्टिव्ह आहेत. मी माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हेच गोष्टी करायला लावते, जेणेकरून त्यांचा रिझल्ट खरंच खूप छान पद्धतीने आला आहे. सो तुम्ही ह्या गोष्टी पाळा, या गोष्टी करा स्ट्रिक्टपणे, जेणेकरून तुमचा पेपर छान जाईल. आणि माझ्या व्हिडिओला तुम्हाला आवडला असेल तर माझा व्हिडिओ प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.